ऐका लक्ष असू द्या, गायक साहेबांनी सुंदर असा विषय गायलेला आहे. म्हणाले तुझी ती इज्जत आणि ती लज्जत बाकी राहिली नसती. भीम जर माझा नसता तर तुझी धिंड निघाली असती. म्हणून काय म्हणायचंय, शब्दा शब्दाकडे लक्ष असू द्या. तोऱ्यात मोठा सांगतोय हा मला, म्हणे धिंड निघाली असती. ए धिंडीत मी एकटी नसती रवेड्या. त्या काळी त्यावेळी आर धिंडीत मी एकटी नसती रवेड्या. तू पुढं मी मागे असती. नशिबी भोग होता म्हणून काय म्हणायचं आहे, जीवनभर बाईच्या नशिबी दर्द होता. जीवनभर या बाईच्या नशिबी दर्द होता. कारण बाईला भोग देणारा मुकुंदा, कारण या बाईला भोग देणारा मुकुंदा याच्या सारखाच बिनअक्ली मर्द होता. याच्या सारखाच बिनअक्ली मर्द होता. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि मी माझ्या नवीन विषयाला सुरुवात करते. लक्ष असू द्या. म्हणूनच काय म्हणते, दिसा या गोरी गोरी मी कवळी काकडी आहे. अरे दिसा या गोरी गोरी मी कवळी काकडी आहे. बिंदास्त स्वभावाची बाई मी फाकडी आहे. अरे दिसा या गोरी गोरी मी कवळी काकडी आहे. बिंदास्त स्वभावाची बाई मी फाकडी आहे. ज्याची नजर ही पापी वाकडी आहे. ही धम्म ज्योती त्याच्यासाठी डेंजर फटाकडी आहे. त्याच्यासाठी डेंजर फटाकडी आहे. ही धम्म ज्योती त्याच्यासाठी डेंजर फटाकडी आहे. क्या बात है. म्हणूनच काय म्हणायचंय, भीमाच्या नावाने पोट भरतात. भीमाच्या नावाने पोट भरतात. अन्याय अत्याचार होतात, मागे सरतात. आपल्या माणसाला सोडून दुसऱ्याला उराशी धरतात. भीमाच्या नावाने सवलती घेऊन मुकुंदा. भीमाच्या नावाने सवलती घेऊन मुकुंदा. काही हरामखोर बापाचं नाव बदनाम करतात. काही हरामखोर बापाचं नाव बदनाम करतात. म्हणूनच काय म्हणते, लक्ष असू द्या. अरे बात नेहमी गर्वाची.
नेहमी ठासून असतात. समर्थक शिंदेचे प्रोग्राम नेहमी ठासून असतात. कसं ठासून असतात. आणि आमचे प्रोग्राम, तुमचे प्रोग्राम नेहमी ठासून असतात, पण आमचे प्रोग्राम जाग्यावर बसून असतात. मोठ्या गायकावाणी थोरवी आपली गायाला लागला. अजूनही बरेच दिवस जायचे आहेत मुकुंदयाचे, अजूनही बरेच दिवस जायचे आहेत मुकुंदयाचे. पण हा अर्ध्या हळकुंडातच पिवळा व्हायला लागला, हा अर्ध्या हळकुंडातच पिवळा व्हायला लागला.
लक्ष द्या.